नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, केटीएचएम कॉलेज, आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या व्याख्यानामध्ये ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक भूगोल हा जो प्रथम सत्राचा जो विषय आहे याचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली. आजच्या तासाला आपण या प्राकृतिक भूगोलाचं जे पहिलं प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय, यामधील जे दोन उपघटक आहेत प्राकृतिक भूगोलाची व्याख्या व प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. प्राकृतिक भूगोलाची पार्श्वभूमी बघण्यापूर्वी आपणास भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये काही महत्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. त्यावर आपण थोडी चर्चा करूया. भूगोल ही विज्ञानाची सर्वात महत्वाची विज्ञान शाखा मानली जाते. तसं बघितलं तर भूगोल हा खूप जुना विषय आहे, कारण या विषयाच्या अभ्यासाला सुमारे 2000 वर्षापूर्वी सुरुवात झाली आहे. इराटोस्थेनीस हा ग्रीक विचारवंत जो आहे याने ख्रिस्तपूर्व 234 मध्ये भूगोल हा शब्द सर्वात प्रथमतः या विषयासाठी वापरला. जर आपण भूगोल या शब्दाची पार्श्वभूमी समजून घेतली तर आपणास कल्पना येईल की भूगोल म्हणजे नेमकं काय. भूगोल हा बघितलं तर तसा मराठी शब्द आहे. हा मराठी शब्द जिओग्राफी या इंग्रजी शब्दाचं मराठीत भाषांतर आहे. तर इंग्रजी हा जो शब्द आहे जिओग्राफी हा 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. ही 2 ग्रीक शब्द कोणती? तर जिओ व ग्राफी. जिओ म्हणजेच द अर्थ म्हणजेच पृथ्वी, तर ग्राफी म्हणजेच डिस्क्रिप्शन किंवा वर्णन. आणि जर आपण या दोन्ही शब्दाचा मराठी शब्द लक्षात घेतले आणि यावरून जर भूगोलाची व्याख्या सांगितली तर ती अशी सांगता येईल, भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन होय. आणि म्हणून ही व्याख्या भूगोल या विषयासाठी सर्वात प्रथमतः केली गेली. नंतरच्या काळाच्या ओघामध्ये भूगोलाच्या व्याख्या बदलत गेल्या. आज भूगोल म्हणजे मानव आणि नैसर्गिक पर्यावरण यांच्यामधील जो सहसंबंध आहे याचा अभ्यास म्हणजे भूगोल हा मानला जातो. आणि भूगोल या विषयाला 18व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं एक सुरुवात झाली. अभ्यासाला एक स्वतंत्र विषय म्हणून सुरुवात झाली. तर 19व्या शतकामध्ये सर्व जगामध्ये भूगोल या विषयाला एक स्वतंत्र विषय म्हणून खऱ्या अर्थानं मान्यता मिळाली. 20व्या शतकामध्ये विज्ञानाची एक प्रमुख शाखा म्हणून या विषयाला मान्यता मिळाली. जर्मनी असेल, अमेरिका असेल, ब्रिटन असेल किंवा इतर जे आहे ग्रीक असेल, रोमन असेल किंवा इतर जगातील अनेक देशांमध्ये भूगोल या विषयाचा अभ्यासाला सुरुवात झाली. आणि काळाच्या ओघात जसजशी वेगवेगळ्या देशांमध्ये भूगोल या विषयाचा अभ्यास जे संशोधक असेल, भूगोलतज्ञ असेल यांनी केल्यामुळं या विषयाच्या अभ्यासामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भर पडली गेली. आणि यामुळे भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी भूगोलाच्या 2 वेगळ्या शाखा तयार झाल्या. त्यातील प्राकृतिक भूगोल ही एक शाखा होती आणि दुसरी शाखा होती मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास केला जायचा, तर मानवी भूगोलामध्ये मानव आणि पर्यावरण याचा अभ्यास केला जायचा. आता आपल्या पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या समजून घ्यायच्या आहे. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. प्राकृतिक भूगोलाच्या आपण काही निवडक एकूण 4 व्याख्या आहेत. या 4 व्याख्यांद्वारे आपण प्राकृतिक भूगोलाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आता पहिली व्याख्या बघूया. पृथ्वीच्या संदर्भात नैसर्गिक पर्यावरणाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आता पृथ्वीच्या संदर्भात जे नैसर्गिक पर्यावरण आहे ज्याला आपण प्राकृतिक पर्यावरण असं म्हणतो, यामध्ये भूरूपे असतील, हवामान असेल, जलाशय असतील किंवा आपण त्याला जलप्रणाली असं म्हणतो, सागर असेल, महासागर असेल, अरण्य असतील, प्राणी असेल
पक्षी असेल, या जे नैसर्गिक घटक जे आहेत, या नैसर्गिक घटकाचा किंवा नैसर्गिक पर्यावरणाचा जेव्हा आपण पद्धतशीर अभ्यास करतो, सिस्टमॅटिक अभ्यास करतो, तो अभ्यास करताना त्या घटकाची परिपूर्ण माहिती आपण मिळवत असतो. म्हणजे ज्या वेळेला या नैसर्गिक घटकांचा आपण पद्धतशीर अभ्यास करतो, यालाच आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो. ही सर्वात महत्वाची व्याख्या मानली जाते. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या जी आहे प्राकृतिक भूगोलाची, ती आहे पृथ्वीवरील जमीन, ज्याला आपण भूमी असं म्हणतो, पाणी, वातावरण व जीवावरण यांचा पद्धतशीर व शास्त्रीय अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आता पृथ्वीवरील जे शिलावरण आहे किंवा जी मृदावरण आहे, याचा आपण अभ्यास करतो. पृथ्वीवरील जे जलावरण आहे, जिथं पाणी आढळतं, याचा आपण अभ्यास या विषयामध्ये करतो. वातावरण, की जे पृथ्वीच्या सभोवताली आहे, विविध वायूंचं वेष्टन आहे, याचाही अभ्यास आपण या विषयामध्ये करतो. आणि सर्वात महत्त्वाचं जीवावरण, की पृथ्वीच्या पृष्ठभागावर ज्या ज्या ठिकाणी सजीवाचं वास्तव आहे, याला आपण जीवावरण असं म्हणतो. म्हणजे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा ज्या वेळेला पद्धतशीर अभ्यास केला जातो, सिस्टमॅटिक अभ्यास केला जातो व शास्त्रीय अभ्यास केला जातो, तेव्हा त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हणतात. शास्त्रीय अभ्यास खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेला आपण कोणत्याही प्राकृतिक घटकाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला, निरीक्षण केले, त्यासाठी काही संशोधन केलं, काही प्रयोग केले आणि मग जी परिपूर्ण माहिती आपण विविध पुराव्याच्या मदतीने जर आपण मिळवली, तर ती शास्त्रीय माहिती असते. तिला जगामध्ये कुठेही तिची पडताळणी केली, तिची सत्यता तपासली, तर त्यामध्ये विषमता आढळत नाही, सर्वीकडे समानता आढळते. म्हणून अशा शास्त्रीय पद्धतीने ज्या वेळेला आपण नैसर्गिक पर्यावरणाचा किंवा ही जी आवरणं आहेत, मृदावरण आहे, जलावरण आहे, वातावरण आहे, जीवावरण आहे, याचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, तेव्हा त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हणतात. त्याच्यानंतर HR मिल स्कॉटिश भूगोलतज्ञ आहे, याने 1911 मध्ये प्राकृतिक भूगोलाची अत्यंत महत्वाची व्याख्या केली. या तज्ञाच्या मते भूगोलाशी निगडित असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास भूगोलाच्या ज्या विद्याशाखेत केला जातो, त्या विद्याशाखेला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. या व्याख्येमध्ये एक गोष्ट लक्षात येईल, की पहिल्या 2 व्याख्येमध्ये ज्या नैसर्गिक घटकांचा उल्लेख केला आहे, तोच उल्लेख या ठिकाणी या व्याख्येत केला आहे. हे जे नैसर्गिक घटक आहेत, नैसर्गिक पर्यावरणाचे जे घटक आहे, याचा भूगोलाच्या ज्या विद्याशाखेत ज्या विषयात अभ्यास केला जातो, त्याला आपण प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. आणि चौथी व्याख्या आहे थिट्स या भूगोलकारानं ही अत्यंत महत्वाची व्याख्या केली आहे. याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्राकृतिक भूगोल म्हणजे काय? पृथ्वीवरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्यांच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आता याची वैशिष्ट्य आहेत किंवा जी विविध भूरूप आहेत, मग त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची भूरूपे असेल, द्वितीय स्वरूपाची भूरूपे असेल किंवा तृतीय श्रेणीची भूरूपे असेल. हे सर्व पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, दरी असेल, व्ही आकाराची दरी असेल, गळई असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भू आकार असेल, कोणत्याही वाऱ्याने तयार केलेले भू आकार असेल, नदीच्या पाण्यामुळे किंवा वाहत्या पाण्यामुळे तयार झालेले भू आकार असेल किंवा हिमनदीमुळे तयार झालेले भू आकार असेल, सागरी लाटांमुळे तयार झालेले भू आकार असेल, या सर्व भू आकारांचा अभ्यास यात केला जातो. आणि सर्वात महत्वाचं त्यांचं क्षेत्रीय वितरण. क्षेत्रीय वितरण म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा पर्वत घेतले तर जगामध्ये सर्व खंडांमध्ये, सर्व देशांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत आहे, यांचा अभ्यास करणं. त्याच्यामध्ये हिमालय असेल, रॉकीज असेल, अँड्रीज असेल, आल्प्स पर्वत असेल किंवा निलगिरी पर्वत असेल, या कोणत्या भागामध्ये कोणते पर्वत आढळतात, त्यांचं क्षेत्रीय वितरण जर अभ्यास केलं तर ह्या अशा प्रकारच्या क्षेत्रीय वितरणाच्या अभ्यासाला आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्राकृतिक भूगोलाच्या ज्या सर्व व्याख्यांवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला की प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीच्या संदर्भात जे नैसर्गिक घटक आहेत, मग ते जीवावरण असेल, जलावरण असेल, वातावरण असेल किंवा मृदावरण असेल,
याच्यामध्ये जे विविध प्रकारचे घटक आहेत या घटकांचा शास्त्रीय व पद्धतशीर अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप समजून घेऊया. आता प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप समजून घेत असताना ज्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे स्वरूप समजून घ्यायचं आहे ती मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं आहे वर्णनात्मक स्वरूप, दुसरं आहे वितरणात्मक स्वरूप, तिसरं आहे गतिमान स्वरूप, चौथं आहे शास्त्रीय स्वरूप, पाचवं आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप, सहावं आहे उपयोजित स्वरूप आणि सातवं आहे क्रमबद्ध स्वरूप. आता प्रत्येक मुद्द्याचं आपण विविध उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आहे तरी कसं. आता प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप तसं पाहिलं तर खूप व्यापक आहे. पहिला जो मुद्दा आहे प्राकृतिक भूगोल हा वर्णनात्मक स्वरूपाचा विषय आहे. वर्णनात्मक म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह. की सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास प्राथमिक स्वरूपाचा होता, प्रथम सुरू झाला, त्यावेळेला हा विषय या विषयामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जायचा. उदाहरणार्थ प्रथम श्रेणीचे भूरूपे असतील, द्वितीय श्रेणीचे पर्वत पठार मैदानासारखे भूरूपे असेल, तृतीय श्रेणीचे काही भूरूपे असेल, त्याच्यामध्ये गळई असेल, दरी असेल किंवा इतर काही असेल, त्या ठिकाणी या भूरूपांचं शब्दाच्या माध्यमातून वर्णन करायचं. म्हणजे या ठिकाणी काही शास्त्रीयता नव्हती, त्याची काही आकृती नव्हती, त्याचा काही नकाशा नव्हता, की ही भूरूपे जशी एखाद्या तज्ज्ञाला एखाद्या भूगोलकाराला दिसली त्याच्या शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं जात असं. उदाहरणार्थ की पर्वताचा उतार अत्यंत तीव्र आहे, पर्वत हा खूप उंच आहे, पर्वतीय भाग इतरांपेक्षा उंच आहे किंवा सर्वसामान्यपणे अशा प्रकारची किंवा त्याचा विस्तार मोठा आहे, ही याच्यामध्ये शास्त्रीयता काही नव्हती, अचूकता काही नव्हती, फक्त शब्दाच्या माध्यमातून वर्णन केलं जायचं. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाचं वर्णन स्वरूप हे वर्णनात्मक स्वरूप मानलं जायचं. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाचं वितरणात्मक स्वरूप. वितरणात्मक स्वरूप म्हणजे काय? कोणताही आपण नैसर्गिक घटक घेतला, नैसर्गिक पर्यावरणाचा घटक घेतला तर त्याचं वितरण या ठिकाणी अभ्यासलं जायचं. की वेगवेगळ्या, आता एखादा घटक घेतला, उदाहरणार्थ जगातील हवामानाचे वितरण, म्हणजे जग हा आपण एक प्रदेश घेतला आणि जगामध्ये कोणकोणत्या हवामानाचे प्रकार आहेत त्या प्रकारांचा भौगोलिक वितरण अभ्यासायचं. उदाहरणार्थ मोसमी हवामान हा प्रकार घेतला तर जगामध्ये भारत असेल, भारताचे शेजारील देश असेल किंवा वेस्ट इंडिज असेल किंवा इतर जे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी भारताप्रमाणेच मोसमी हवामान आढळतं याचा अभ्यास घ्यायचा. अशाच प्रकारे नद्यांचं वितरण असेल, अरण्यांचं वितरण असेल किंवा काही प्राण्यांचं वितरण असेल, याचा अभ्यास करायचा. म्हणजेच प्राकृतिक भूगोल हा वितरणात्मक स्वरूपाचा असा अभ्यास होता. आणि याचं सर्वात महत्वाचं उदाहरण की जगातील हवामानाचे जागतिक वितरण. तिसरा घटक आहे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप गतिमान होतं. आता प्राकृतिक भूगोलाचं गतिमान स्वरूप म्हणजे काय? की काळाच्या ओघामध्ये प्राकृतिक भूगोलामध्ये ज्या ज्या घटकांचा अभ्यास केला ती घटक कालांतराने बदलत गेली. म्हणजे जुने घटक तर राहिलेच, पण नवीन घटक त्यामध्ये ऍड झाले. आता उदाहरण द्यायचं झालं, जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये जी प्राकृतिक भूगोलाची पुस्तकं आहेत याचा जर आपण सहज प्रकार त्याच्यावर नजर टाकली, ती जर पुस्तकं वाचली तर आपल्याला काही प्रकरणं एकदम सामान्य आढळतील की पृथ्वीचे प्राकृतिक घटक कोणते आहेत किंवा त्याच्यामध्ये साधारणपणे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल किंवा मग जैविक विदर्ण असेल किंवा मग इतर जे घटक आहेत ही प्राथमिक स्वरूपाची माहिती होती. पण अलीकडच्या प्राकृतिक भूगोलाची जर पुस्तकं पाहिली तर त्यामध्ये सुदूर संवेदन असेल, GIS असेल, या पद्धतीचा वापर करून जे अद्ययावत ज्ञान मिळवलं जातं त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. एका प्रकारचं उपयोजन करत असताना म्हणजे गतिमान आहे की पूर्वीच्या काळामध्ये जी प्रकरणं होती ती प्रकरणं आता बरीचशी बदलली आहेत. तो विषय जो आहे त्याच्यामध्ये जो अभ्यास घटक आहे त्याच्यामध्ये अद्ययावत माहिती जोडली गेली. भूकंप असेल, समजा 1990 साल तर भूकंप हा घटक असेल तर 1990 पूर्वी झालेली भूकंपाची यादी त्यामध्ये दिली असेल.
त्या काळामध्ये कदाचित विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती कमी असल्यामुळे आपल्याला त्या भूकंपाची शास्त्रीय कारणं कदाचित समजली नसेल. पण आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सुदूर संवेदन असेल, उपग्रह प्रतिमा असेल, याच्या मदतीने आपण तोच घटक अधिक चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून भूकंपाची फार एकदम बारीक हालचाल आपण सुदूर संवेदन असेल, उपग्रहाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी अचूक नोंदवू शकतो. आणि त्याचा जर अभ्यास केला तर अधिक अचूक अद्ययावत माहिती आपल्याला या घटकात मिळते. मग अशाच प्रकारे भूमिपात असेल, सुनामी लाटा असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, यासारख्या घटकांचा आपण अभ्यास करतो आणि अद्ययावत अचूक माहिती आपण यामध्ये जोडतो. म्हणून प्राकृतिक भूगोल हा एक गतिमान स्वरूपाचा विषय मानला जातो. यानंतर प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप शास्त्रीय आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात आपल्याला सांगता येतो. इतर शास्त्रीय जे विज्ञानाच्या ज्या इतर शाखा आहेत, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल किंवा इतर जी शास्त्र आहेत, या विषयांचा अभ्यास घटक अभ्यासताना जी शास्त्रीय पद्धत वापरली जाते, ज्या शास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो, त्या सर्व पद्धती प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना वापरल्या जातात. आणि म्हणून या विषयाचं स्वरूप शास्त्रीय झालं आहे. इतर विषयाप्रमाणे निरीक्षण असेल, संकलन असेल, वर्गीकरण असेल, परिशीलन असेल, कार्यकारण भाव असेल, परिकल्पना परीक्षण असेल, निष्कर्ष असेल, अनुमान असेल, या धर्तीवर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला जातो. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आल्फ्रेड वेगनर यांनी जो खंडवन सिद्धांत 1912 मध्ये मांडला, हा सिद्धांत मांडत असताना त्यानं अत्यंत महत्वाचे शास्त्रीय पुरावे दिले. आणि ती पुरावे जर आपण लक्षात घेतली तर आपण सहज मान्य कराल की प्राकृतिक भूगोलामध्ये जे अभ्यास घटक आहेत ते खरंच शास्त्रीय पद्धतीने अभ्यासले जातात. वेगनरनं आपला भूखंडवन सिद्धांत स्पष्ट करताना काही ज्यामितीय पुरावे दिले, काही भौगोलिक पुरावे दिले, काही हवामान विषयक पुरावे दिले, काही पुरातन जीवशास्त्रीय पुरावे दिले. आणि यामुळं या सिद्धांताला आज 100 वर्षापेक्षा अधिक काळ झाला तरी हा सिद्धांत जगामध्ये सर्वीकडे अभ्यासला जातो, कारण तो शास्त्रीय आहे. म्हणून अशा प्रकारे अनेक घटक आहेत की त्याचा अभ्यास करताना शास्त्रीय पद्धत वापरली जाते. म्हणून या विषयाचं स्वरूप शास्त्रीय झालं आहे. प्राकृतिक भूगोल हा आंतरविद्या शाखीय स्वरूपाचा विषय. विद्यार्थी मित्रांनो, आंतरविद्या शाखीय स्वरूप म्हणजे काय की ज्या वेळेला आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळेला तो अभ्यास करत असताना, त्या विषयाचा अभ्यास घटक समजून घेत असताना आपण विज्ञानाच्या इतर ज्या शाखा आहेत त्या शाखांच्या ज्ञानाचा वापर करत असतो, त्या शाखांची आपण मदत घेत असतो. मग त्यामध्ये काही विज्ञानाच्या शाखा असेल, काही सामाजिक विज्ञान, सामाजिक विषयाचे सामाजिक शास्त्र असेल, याचा आपण अभ्यासासाठी आधार घेतो. आता उदाहरण द्यायचं झालं, या शास्त्रीय या आंतरविद्या शाखीय याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, हवामानशास्त्र आहे, वातावरणशास्त्र आहे, पर्यावरणशास्त्र आहे, संगणकशास्त्र आहे, संख्याशास्त्र आहे, किंबहुदा मराठी असेल, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, या सर्वांचा आपण वापर करून भूगोलाची प्राकृतिक भूगोलातील एखाद्या संकल्पनेबद्दल, एखाद्या घटनेबद्दल आपण शास्त्रीय अभ्यास मिळवत असतो, अचूक माहिती मिळवत असतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला जैविक विदारणाचा अभ्यास करायचा असेल तर जैविक विदारण म्हणजे काय, जैविक विदारणाची कारणं कोणती आहेत, जैविक विदारण नेमके कसे होते, जैविक विदारणाचे परिणाम काय आहेत, याची जर शास्त्रीय माहिती मिळवायची असेल तर आपल्याला प्राणीशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, वातावरणशास्त्र असेल, पर्यावरणशास्त्र असेल, या शास्त्रांच्या मदतीनं आपल्याला जैविक विदारणाची अधिक अचूक माहिती मिळेल. आणि यासाठी आपल्याला कोणताही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास घटक अभ्यासताना अचूक, परिपूर्ण, सर्व समावेशक माहिती मिळवण्यासाठी इतर विषयाची मदत घेणं गरजेचं असतं, किंबहुदा आपण घेत असतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय बनलं आहे.
त्याच्यानंतर आहे प्राकृतिक भूगोलाचे उपयोजित स्वरूप. म्हणजे या प्राकृतिक भूगोल अप्लाइड प्रकारचा विषय आहे. आता अप्लाइड प्रकारचा विषय किंवा उपयोजित विषय म्हणजे काय, की प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला जे ज्ञान मिळतं, ज्याचं आकलन, आपल्याला ज्या ज्ञानाचं आकलन होतं, याचा वापर करून आपण ज्या वेळेला आपल्या दैनंदिन जीवनामधील ज्या विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी जर आपण प्राकृतिक भूगोलाच्या ज्ञानाचा वापर केला तर त्याला म्हणतात उपयोजन. आता उदाहरणार्थ पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असेल किंवा धरणाचं स्थान निश्चित करायचं असेल तर आपल्याला भूरूपशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आपल्याला इतर जे आहे प्राकृतिक भूगोलाचा जर आपण अभ्यास करून जर आपण शास्त्रीय पद्धतीने पाणलोट क्षेत्र काय आहे हे समजून घेतलं, आणि हा प्राकृतिक भूगोलाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. भूरचनेवरून आपल्याला एखाद्या धरणाचं स्थान निवडताना कोणता भूप्रदेश योग्य आहे, त्या ठिकाणी दरीचं स्थान आहे, तिथली खडक रचना कशी आहे, तिथली मृदा कशी आहे, त्याची एकंदरीत आजूबाजूला पडणारं पाणी किती आहे, त्याचं पर्जन्य किती आहे, या सर्वाचा जर आपण अभ्यास अचूक केला असेल प्राकृतिक भूगोलामध्ये तर आपल्याला ही जी प्रश्न आहेत पाणलोट क्षेत्राचं अचूक व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला या विषयाच्या ज्ञानाचा नक्कीच त्या ठिकाणी उपयोग होईल. किंवा धरणाचं स्थान निश्चित करायचं आहे तर आपल्याला प्राकृतिक घटकांच्या मदतीनेच आपण हे स्थान निश्चित करू शकतो आणि याचाही आपल्याला उपयोग होईल त्या ठिकाणी. आणि यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे, प्राकृतिक भूगोलाचं जे स्वरूप आहे ते क्रमबद्ध प्रकारचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रमबद्ध म्हणजे काय, सिस्टमॅटिक. म्हणजे जर आपल्याला प्राकृतिक भूगोलाचा कोणताही अभ्यास घटक अभ्यासायचा असेल तर तो आपल्याला अभ्यासताना त्याचा एक विशिष्ट क्रम, त्याचे जे उपमुद्दे आहेत त्याचा विशिष्ट क्रम जर लक्षात घेतला, त्याची श्रेणी जर लक्षात घेतली तर आपल्याला प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास अत्यंत चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अनेक भूगोलकारांनी, अनेक भूगोल तज्ञांनी प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना एक क्रम त्या ठिकाणी तयार केला गेला आणि त्या क्रमाने अभ्यास केला गेला. याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं, समजा आपल्याला भूकंप हा प्राकृतिक घटकाचा महत्वाचा घटक अभ्यासाचा आहे. मग भूकंप म्हणजे काय, भूकंपाचा अर्थ नेमका काय आहे, भूकंपाचे प्रकार कोणते आहेत, भूकंपाची कारणे कोणती, त्याचे परिणाम काय, जगामध्ये भूकंपाचं वितरण कसं आहे, आणि जर भूकंपाची तीव्रता जर आपल्याला कमी करायची असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करता येईल. म्हणजे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, पूर असेल, महापूर असेल, सुनामी लाटा असेल, या अनेक प्राकृतिक भूगोलाचे जे अभ्यास घटक आहे याचा अभ्यास आपण एका विशिष्ट क्रमाने जर केला तर तो क्रमबद्ध होत असतो. आणि म्हणून अशाच प्रकारचा क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास या विषयात केला जात असल्यामुळं प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप हे क्रमबद्ध स्वरूपाचं झालं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. जर आपल्याला या संदर्भामध्ये काही शंका असेल, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला तुम्ही, माझा जो ईमेल आहे sanjaypagar@kthmcollege.ac.in यामध्ये या ईमेलवर मला कळवा. नक्कीच मी आपल्या प्रश्नांचं उत्तर देईल, समाधानकारक असा प्रतिसाद देईल. नक्कीच त्यातून आपल्या मनातील शंका त्या विषयासंदर्भात दूर होईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.